क्रेडाई सोलापूरतर्फे आयोजित क्रेडाई प्रॉपर्टी शो या प्रदर्शनाचा सांगता समारंभ सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी पार पडला। यामध्ये रिअल इस्टेट बिल्डिंग विभागातील बेस्ट स्टॉलचे मानकरी हे JJRV इन्फ्रा हे ठरले आहेत। क्रेडाई सोलापूरतर्फे प्लॉट्स, फ्लॅट्स, रो हाऊसेस, बिल्डिंग मटेरियल आणि वित्तीय संस्था आदींचं प्रदर्शन 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट हायस्कूल ग्राउंड इथं आयोजित करण्यात आलं होतं। त्याचा सांगता समारंभ सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडला। सोलापूर जनता सहकारी बँकेचे CEO विनय दुनाखे हे प्रमुख पाहुणे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रेडाई सोलापूरचे माजी अध्यक्ष राजेंद्र शाह कासवा हे होते। क्रेडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे सोलापूर जनता सहकारी बँक हे मुख्य प्रायोजक, तर माऊली लँडमार्क आणि JJRV इन्फ्रा समर्थ प्रसाद हे सहप्रायोजक होते। यावेळी सोलापूर जनता सहकारी बँकेचे CEO विनय दुनाखे यांनी या प्रदर्शनाचं कौतुक करत सोलापूर शहराच्या विकासात क्रेडाई सभासदांचा वाटा अमूल्य असल्याचे गौरवोद्गार काढले। राजेंद्र शाह कासवा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या उपक्रमाचं स्वागत करत गौरवोद्गार काढले। प्रारंभी अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी प्रास्ताविक केलं, तर उपाध्यक्ष संतोष सुरवसे यांनी आभार प्रदर्शन केलं। सुरुवात होती, सक्सेस होईल किंवा नाही होईल या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन त्यावेळेला छोटेखानी आपण प्रदर्शन भरवलं होतं। पण सोलापूरवासियांना मी धन्यवाद देतो की त्यांनी त्या प्रदर्शनामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यामुळेच आम्ही आता या मोठ्या प्रमाणात हे प्रदर्शन आयोजित करू शकतो। मगाशी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 5-1 हजार लोकांचा फुटफॉल इथं पडलेला आहे। म्हणजे एका कुटुंबात 4 माणसं जर बघितली आपण तर 20,000 लोकांपर्यंत हे प्रदर्शन पोहोचलेलं आहे। प्रदर्शन दरवर्षी भरवण्यामागे उद्देश एकच असतो की ज्या नवनवीन टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत, नवीन गोष्टी आलेल्या आहेत, त्या लोकांपुढं मांडणे आणि त्या गोष्टी लोकांना अवगत होणे आणि त्यातून नवनवीन संकल्पना निर्माण होतात। अर्थात सोलर पॉवर एनर्जी आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, या सगळ्या आता काळाची गरज आहे। तुम्ही ह्या प्रत्येक स्टॉलवर जर तुम्ही विचारलं तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत। हे लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी हे प्रदर्शन आम्ही भरवत आलेलो आहोत। आणि खरं म्हणजे आमच्या मनामध्ये धाकधूक होती की कार्यक्रम खूप मोठा आहे, पण सोलापूर जनता बँक त्याला पुरे पडू शकेल का नाही। आणि त्यामुळे त्या करत असताना ज्या ज्या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या त्या सर्व गोष्टी आम्ही केल्या। उदाहरणार्थ आम्ही BBAच्या विद्यार्थ्यांचं सहाय्य स्वीकारलं। त्या विद्यार्थ्यांना 10 दिवस बँकेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी घेतलं, त्यांचं प्रशिक्षण केलं, त्यांना शाखांमध्ये काम करायला सांगितलं आणि अशा प्रकारे 3, 4, 5 दिवसाच्या प्रशिक्षणाच्या आधारे BBAचे 30-32 विद्यार्थी आणि आमच्या बँकेतले कर्मचारी आणि अधिकारी म्हणून 30-35 जण असा 60 जणांचा स्टाफ आम्ही या ठिकाणी ठेवला होता, ज्याचा फायदा सोलापूर जनता बँकेला या क्रेडाई सोलापूरच्या माध्यमातून निश्चितपणे झाला आहे असं सांगताना मला आनंद होतो। क्रेडाई हे तो भरोसा आहे, जे टॅगलाईन आहे ते सोलापुरातून तयार झाले आणि पूर्ण पॅन इंडियामध्ये ते आता वापरली जाते। त्याचा सार्थ मला तर अभिमान आहे। क्रेडाई हे तो भरोसा आहे। म्हणजे जेव्हा रेरा यायच्या अगोदर जेव्हा आपण काम करतो, परंतु क्रेडाई तेव्हापासून रेराच्या अगोदरपासून प्रत्येक गोष्ट नियमामध्ये कसं काम करायचं हे प्रत्येक सिटीमध्ये शिकवले जातं। आणि क्रेडाईचे जे सभासद आहेत, जे क्रेडाईमधले जे बिल्डर आहेत, मेंबर आहेत, ते प्रत्येक काम जे आहे ते व्यवस्थित नियमाला धरून काम करतात। त्यामुळं क्रेडाईचा मेंबर कुठले जरी असले तरी नक्कीच तिथं आपल्याला फसवणूक होणार नाही ही खात्री आहे। त्यामुळं क्रेडाईची टॅगलाईन आपण ते मानतो, क्रेडाई हे तो भरोसा आहे आणि आम्हालाच खरंच क्रेडाई सोलापूरचे आभार मानतो। या 4 दिवसामध्ये आम्ही बँकेच्या वतीने जे काही नवीन CEO साहेब आल्यानंतर एक नवीन आम्ही योजना ह्या ठिकाणी केलेल्या आहेत। 14 जानेवारीपासून ते 19 मार्च गुढीपाडवापर्यंत प्लॉट खरेदीसाठी 70 लाखापर्यंत विना जामीन आणि 2 कोटीपर्यंत बांधकामासाठी कर्ज उपलब्ध आम्ही करून देत आहोत। आणि हे करत असताना ह्या 4 दिवसामध्ये आमच्या स्टॉलवर बऱ्याच ग्राहकांनी चौकशी केली। या जवळपास 70 ते 75 लोकांना आम्ही तात्विक कर्ज मंजुरी पत्र पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे।
आणि मला वाटतं की आजच्या दिवशी या यशाचा चीज नक्की होईल. आणि काही नवीन स्टॉलधारक असतील, काही नवीन बँक किंवा मटेरियल व्हेंडर्स असतील, त्यांना वाटत असेल की लगेच लीड कन्व्हर्जन होईल. पण आपलं काही छोटं प्रोडक्टवालं एक्झिबिशन नसतं, आपलं तिकीट साईज मोठी असती. कमीत कमी छोटा प्लॉट घ्यायचा म्हणलं तरी 10 लाखांपेक्षा अधिक रुपयांची रक्कम इथं मोजावी लागते. त्यामुळं आपल्या इथं फुटफॉल जेन्युइन कस्टमर्सचाच असतो आणि त्यासाठी आपण इतर छोटे तिकीट साईजचे बाकीचे प्रॉडक्टच्या व्हेंडर्सना आपण इथं अलाऊ करत नाही. त्याचबरोबर आपण नॉन मेंबर्सलाही कितीही त्यांनी पैसे देऊ केले, विनंती केले, प्रेशर आणलं तरी अलाऊ करत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की क्रेडाई सोलापूरच्या मेंबर्सनी आपल्यावर सेल्फ इम्पोज कोड ऑफ कंडक्ट घातला, त्याच्यामुळं नियमात कामं करतात. मंचावर क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष आनंद पाटील, सहसचिव उमेश लोलगे, माजी अध्यक्ष अभय सुराणा, सहसमन्वयक दक्ष पटेल, वुमेन्स विंगच्या समन्वयिका वामिनी तापडिया यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला क्रेडाई नॅशनलचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य सुनील फुरडे, माजी अध्यक्ष अविनाश बच्चुवार, गुरुराज यल्लट्टी, जयेश पटेल, सदस्य विरल उदेशी, सिद्धेश्वर जोकारे, जयंत होले पाटील, शशिकांत रुग्गे, यश खानापुरे, वुमेन्स विंगच्या सौ रुग्गे, सौ फुरडे, सौ नागणसुरे, सौ उदेशी, सौ पाटील, सौ दीपाली आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी झवेरी ॲडव्हर्टायझिंगचे अक्षय झवेरी, HN कॉलेजच्या रजनी क्षीरसागर, क्रेडाईचा स्टाफ अमोल कांबळे, लिगाडे आणि शैलेश बिंगी आदींचा सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून GK देशमुख, संतोष बायस, आर्किटेक्ट जानकी पटेल यांनी परीक्षण केलं. उत्कृष्ट स्टॉलचं पारितोषिक बेस्ट स्टॉल रिअल इस्टेट बिल्डिंग विभाग प्रथम JJRV इन्फ्रा, द्वितीय फुरडे कन्स्ट्रक्शन्स आणि किमया विभागून. बेस्ट स्टॉल रिअल इस्टेट प्लॉटिंग विभाग प्रथम माऊली लँडमार्क, द्वितीय वैष्णवी रिॲल्टी. बेस्ट स्टॉल वित्तीय संस्था प्रथम सोलापूर जनता सहकारी बँक, द्वितीय श्रीराज फायनान्शियल सर्व्हिसेस. मटेरियल व्हेंडर सप्लायर्स प्रथम जल बाथ फिटिंग्स, द्वितीय पंत इंडस्ट्रीज.